भंडारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच कृषी पर्यटनाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची पाऊले या कृषी पर्यटनाकडे वळू लागली आहेत। कुठे आहे हा पाटीलवाडी कृषी पर्यटन? चला पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। भंडारा शहरापासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर माथाडी गाव आहे। या गावामध्ये गणेश शेंडे यांची 25 एकर शेती आहे। या शेतीमध्ये परंपरागत धान्य पीक लागवड करत होते, मात्र धान्य पीक मध्ये फारसं उत्पन्न मिळत नव्हतं। त्यामुळे शेंडे यांनी शेती पिकात बदल करण्याचं ठरविलं। सुरुवातीला त्यांनी 1 एकर मध्ये वेगवेगळ्या भाजीपाला पिकाची लागवड केली। हंगाम जसा असेल तसं पीक घ्यायला सुरुवात केली। त्यातून त्यांना चांगलं उत्पन्नही मिळू लागलं। केळी, पपई, काकडी, वांगे, टोमॅटो, भेंडी, मिरची असे विविध पिकं शेंडे यांनी घेतली। त्यासोबतच शेतामध्ये 3 शेततळे तयार करून त्यात मासोळी उत्पादन सुद्धा घेतलं। यातून शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न मिळू लागलं। नंतर त्यांनी एक वेगळी संकल्पना आखत आपल्याकडे विविध पिके असून पाण्याचा मुबलक साठा आहे, त्यामुळे कुठेतरी कृषी पर्यटन निर्माण व्हावं म्हणून त्यांनी याकडे वाटचाल केली। भंडारा जिल्ह्यात कुठलाही जलपर्यटन सध्या तरी नाही, म्हणून शेंडे यांनी आपल्या शेतामध्ये शेततळ्यात एक बोट खरेदी करून आणली आणि त्या माध्यमातून बोटिंगला सुरुवात केली। मुलांकरिता खेळण्याकरिता खेळण्याचे साहित्य, गार्डन्स, जेवणाची उत्तम व्यवस्था अशी तयारी त्यांनी केली। या संपूर्ण कृषी पर्यटनाला त्यांनी पाटीलवाडी म्हणून नाव दिलं। आता सुट्टीच्या वेळेला जिल्ह्यातील नोकरदार वर्ग आपला विरंगुळा साजरा करण्याकरिता मोठ्या शहराकडे न जाता आता शेताकडे वळू लागले आहेत। हा 25 एकराचा प्लॉट आहे। इथं आम्ही जवळपास 20 एकरात ठिबक सिंचन, मल्चिंगवर भाजीपाला घेतो, काही फळबाग घेतो, पपई, केळी यासारखे पिकं घेतो आणि भाजीपाल्याची आता हे पण सुरू आहे, मार्केटिंग पण सुरू आहे। आणि 2019-20 ला प्रधानमंत्री मत्स्य विकास योजनेमधून 3 एकरात 3 मत्स्य संवर्धन तळी तयार केले आहेत। त्यामध्ये मत्स्य उत्पादन पण घेतो। रोज आजूबाजूचे शहरातले 50 किलो, 100 किलो, 200 किलो असे मासे मार्केटिंगला जातात। आणि ह्या सगळं स्ट्रक्चर तयार असल्यावर एक मनात विचार आला की आपल्या भागामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये कृषी पर्यटन हा विषय नाही आहे। जे मोठे शहर आहेत, मुंबई, पुणे, नागपूर यांच्या जवळपास आहेत, तर का म्हणून आपण सुरू करू नये म्हणून, कारण तेवढा फारसा खर्च नव्हताच। आणि म्हणून आम्ही जवळपास 6 महिन्या अगोदरपासून कृषी पर्यटन प्लस जल पर्यटन म्हणून एक बाब मनात आली आणि ते सुरू केलं। तर त्यामुळे पर्यटकांना एवढा म्हणजे रिस्पॉन्स मिळायला लागला की दर शनिवारी रविवारी पर्यटकांची गर्दी असते। आणि जे लॉन पण आहे, तिथे लहान मुलांना खेळायचे साधने आहेत, जेवणाची पण व्यवस्था केली आहे। जवळपास आमच्याकडे गावरानी कोंबडी 100 कोंबड्या आहेत। मासोळ्या जर करायच्या असल्या तर इथल्याच मासोळ्या आहेत, म्हणजे ताजे सगळं। भाजीपाला असेल तर इथेच वांगे, लौकी, कारले, चवळी सगळं इथंच आहे। आणि चुलीवरचं सगळं स्वयंपाक बनवतो, म्हणजे गॅसचा काही विषय नाही, सगळं चुलीवरचं चविष्ट जेवण। मग खूप लोक आस्वाद घेतात आणि व्यवस्थित एकंदरीत रिस्पॉन्स चांगला आहे। 6 दिवस काम करून एक विरंगुळा म्हणून या निसर्गरम्य वातावरणाकरिता नागपूर, ताडोबा, चिखलदरा यासारख्या ठिकाणी पर्यटक जात असतात। मात्र आता भंडारा जिल्ह्यातच कृषी पर्यटन सुरू झालं असल्याने आता लांब जाण्याची गरज पडणार नाही। अशा वातावरणामध्ये आल्यानंतर डोक्याचा ताण कमी होतो व लहान मुलांना देखील याचा आनंद घेता येतो। म्हणून या कृषी पर्यटनाकडे पर्यटक स्वतःहून आकर्षित होतात। लहान मुलं मोबाईल, पुस्तकात रमलेले असतात, पण येथे आल्यावर त्यांना दिवसभर मौज मजा करायला मिळते। म्हणून आता या पाटीलवाडी कृषी पर्यटनाकडे पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे। जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी संगीता माने, भंडारा जिल्ह्यामध्ये मी 1-1.5 वर्षापूर्वी जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी या पदाचा पदभार घेतला। तेव्हा पदभार घेतल्यानंतर आमच्या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब ज्या काही टूर काढायचे आपल्या शेतकऱ्यांना भेटीगाठी देण्यासाठी, तेव्हा सर्वप्रथम इथे पण आम्ही कलेक्टर साहेबांसमवेत आम्ही इथे भेट दिली होती। हा जो आहे पाटीलवाडी म्हणून हे जे कृषी पर्यटन केंद्र आहे ते आमच्याच भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा तालुक्यात कार्यरत असलेले कृषी पर्यवेक्षक गणेशजी शेंडे यांचा आहे।
तर तेव्हा भेट कलेक्टर साहेबांबरोबर दिली, तेव्हा दिसलं की बाबा खूपच म्हणजे एक आपले हे कृषी पर्यवेक्षक आहेत हे जणू म्हणजे प्रगतशील शेतकरीच आहेत. कारण त्यावेळेस मला काकडी, पपई असे भरपूर पिकं दिसली. आणि नंतर मात्र त्याच्यानंतर तेव्हा हा प्रोजेक्ट एक तयारी सुरू होती त्याची. पण अवघ्या 1.5 वर्षामध्येच हा प्रोजेक्ट त्यांनी खूप म्हणजे काय म्हणतात नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट हा जो केला तो खूपच झपाट्याने प्रगती केली. इथे जर आपण पाहाल तर मुलांसाठी एक खेळण्याची साधनं आहेत छोटी-छोटी. नंतर एक प्रशस्त लॉन आहे. नंतर मग इथे 3 एकरामध्ये जवळजवळ 3 तलाव आहेत. त्याच्यामध्ये मासळी उत्पादन केलं जातं. सर्व प्रकारची पिकं आहेत. केळी आहे, ब्रोकोली आहे, लौकी आहे, वांगी, मिरची असं आहे. नंतर मग बोटिंग आहे, घोडेसवारी केली जाते इथे. आणि आपण काम करणारे सरकारी माणसं असू किंवा घरकाम करणाऱ्याही महिला असोत, त्यांना वाटतंच की आपण बाबा महिन्यातनं एकदा किंवा आठवड्यातनं एकदा बाहेर जावं आपल्या फॅमिलीबरोबर, आपल्या मुलांबरोबर, आपल्या नवऱ्याबरोबर. तर काम जे सरकारी कर्मचारी अधिकारी आहेत ते सुद्धा आणि एक आपलं कौटुंब म्हणजे घरातील महिला येऊ पाहतात आपल्या मुलांबरोबर. आणि हे एक चांगला ह्या प्रोजेक्टला प्रतिसाद मिळत आहे. आणखी याच्यामध्ये आणखी दिवसेंदिवस मी गणेशजी शेंडे यांच्याशी बोलले तर आणखी याच्यामध्ये ते भरपूर सुधारणा करणार आहेत. कारण आपल्या बघा पूर्व विदर्भामध्ये तर असा एकही कृषी पर्यटनाचा प्रोजेक्ट नाही आहे. हा पहिलाच आहे. त्याच्यामुळे ही अतिशय आपल्या भंडारा जिल्ह्याला एक नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट ही अतिशय आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे जी आपल्या गणेशजी शेंडेंनी हा प्रोजेक्ट इथे उभारलेला आहे. वा, माझं नाव प्रियंका शेखर चौधरी आहे आणि आम्ही इथे कृषी पर्यटन म्हणून पाटीलवाडी इथे आलो आहोत. आणि छान निसर्गरम्य असं वातावरण आहे इथे आणि शेतावर आल्यासारखं वाटत आहे. कुठेतरी लहानपणाची आठवण आली आहे आम्हाला की लहानपणी आम्ही जसं शेतावर वगैरे जायचो तसंच एक निसर्गरम्य वातावरण आणि बालपणाची आठवण झाली. मागे एक छोटस लेक सारखं आहे तिथे जल पर्यटन करता येतं. बोट सुद्धा दिसत आहे मागे आणि छान एन्जॉयबल एन्व्हायरमेंट आहे इथलं. आणि इथे 25 एकर मध्ये यांची जी शेती आहे त्याच्यामध्ये सगळं भाजी जे ऑर्गॅनिक आहे ते सगळं लावलेलं आहे यांनी. आणि छान मोकळी कशी जागा आहे, फिरायला छान वाटतं, एन्जॉय करत आहेत. मुलं सुद्धा आमच्या सोबत आले आहेत, ते छान एन्जॉय करत आहेत. आणि भंडारा इथे आजूबाजूला असं एकही पर्यटन अजूनपर्यंत नव्हतं. त्यामुळे आता आम्हाला असं वाटत आहे की हे आमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे की आमचं जे ठिकाण असतं 7 दिवसांचं किंवा 4 ते 5 दिवसांचं ते आम्ही इथे छान घालवू शकतो.